मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की शेतकऱ्यासाठी आता दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी आज देण्यात आलेली आहे। आज जाहीर केल्याप्रमाणे आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता एकाच वेळी वितरित करण्यात येत आहे। यांचा अर्थ बघा, आता दोन्ही योजनांचा लाभ आज तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे। ही घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बघा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे। आता राज्याच्या सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी दिलेली आहे व शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आता अनेक शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये आता आज खरंच अर्थात समाधान होणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याचे आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा ठरणार आहे, कारण की येत्या खात्यामध्ये बघा एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये बघा पीएम किसान योजनाचे 2,000 व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनांचा हप्ता आता यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्ट म्हणून बघा 3,000 एकूण मिळणार। आता 7,000 रुपये आज पत्रकार परिषदेत खात्यात येणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर आता शेतकऱ्याला आलेली आहे। बघा आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत बघा जाहीर केले की आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आज या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होते की आमच्या खात्यामध्ये हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे बघा, पण आता त्यांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे। आता यासोबतच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की बघा आता नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता सुद्धा आजच जमा करण्यात येईल। हे दोन योजनांची रक्कम आज संध्याकाळपासून 7 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होईल। त्याचमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा भेटणार आहे। सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांची दिवाळी आता खरंच अर्थात आता उज्ज्वल म्हणजेच की गोड करणार आहे। आजपासून निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहे। आजच्या दिवशी फक्त याच 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तर उर्वरित बघा उद्या 21 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याला ही निधी भेटणार आहे। यांचा अर्थ बघा असा की महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यामध्ये निधीचे वितरण करण्यात येणार आहे। म्हणून आज जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर बिलकुल काळजी करू नका। आता शेतकरी मित्रांनो बघा, उद्या दुपारपासून हे निधी रक्कम आता तुमच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे। शासनाकडून ही प्रक्रिया अतिशय नियोजितपणे राबवली जात आहे। आता सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांना हप्ता मिळावा यासाठी अत्यंत कठोर प्रयत्न चालू आहेत। आता ही बातमी बघा म्हणजेच की आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, कारण सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की बघा आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचा या दोघांनाही हप्ता 4,000 रुपये आता प्रत्यक्ष वितरित टप्प्याटप्प्यामध्ये आलेले जमा करण्यात येणार आहे। तसेच हे सुद्धा लक्षात ठेवा की फक्त काही निश्चित बँकेमध्ये आज हे पैसे जमा होणार आहेत। कोणते ते बँक आहेत आणि कोणते जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो बघा ज्या ठिकाणी हा निधी जमा करण्यात येईल यांची संपूर्ण यादी आपण पुढे अगदी थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण की बघा माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच काळापासून तुम्ही पीक विमा आणि नमो शेतकरी योजनाच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते। अनेक ठिकाणी चर्चा सुरू होत्या की पैसे खरंच जमा होणार आहे का, तर आता त्यावर अधिकृत पुरावा समोर आलेला आहे की सरकारने आता स्पष्ट केले की बघा आता दोन्ही योजनांच्या अंतर्गत आता निधी थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। व शेतकरी मित्रांनो बघा, यासोबत आता पीक विम्याचा काही भागही मंजूर करण्यात आलेला आहे। तो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनासह शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। म्हणूनच आता तिन्ही स्तरावर आता सरकारने शेतकऱ्यांना अर्थात मदत देत आहे। सध्या राज्यामध्ये बघा बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे, पण बघा काही भागामध्ये पावसाच्या बघा नुकसानीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले। या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणांमध्ये सापडलेले आहेत। याच परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही निर्णय घेतलेला आहे। आता अलीकडे बघा शेतकऱ्यांच्या मागे बघा शेतकरी मित्रांनो आता मागणीसाठी मोठे आंदोलन तयार झाले। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बैठक सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी तुमच्या खात्यामध्ये थट्ट मदतीची निधी या ठिकाणी जमा होईल। याचा अर्थ बघा सरकारने तुमच्या अडचणीचा आता ओळखून ठोस पाऊल उचललेलं आहे
आज तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण की केंद्र सरकारकडून बघा PM किसान योजनाचा 21वा हप्ता आणि राज्य सरकारकडून बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आता हे जाहीर झाला. आता या दोन योजनांची निधी आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरू झालेली आहे. आता सरकारकडून आलेल्या बातमीप्रमाणे आज या 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, तर उद्या उर्वरित बघा 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी भेटणार आहे. यांचा अर्थ बघा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसांमध्ये हे निधी जमा होणार आहे. जर तुमचे नाव या 15 जिल्ह्यात बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचे नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच अभिनंदन. आज तुमच्या खात्यात 4,000 रुपयाचा हप्ता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमा होईल. त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्ट सुद्धा बघा 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याला आज पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरू सुद्धा होणार आहे. आता सरकारने हा निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता पुन्हा हसू फुललेले आहे. म्हणजेच की बघा शेतकऱ्याला आता आनंदाची बातमी दिलेली आहे. आणि बघा येणाऱ्या हंगामासाठी आर्थिक मदती शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्यासाठी बघा सरकारकडून घेतलेला अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य या दोन्ही बघा पातळीवर आता भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांची अडचणी आता लक्षात घेऊन बघा शेतकरी मित्रांनो हा निर्णय अतिशय बघा वेगाने आणि परिणामक पद्धतीने घेण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्रातील बघा एकूण 36 जिल्हे असल्याने सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी वितरित करण्यात काही तांत्रिक अडचणी सुद्धा निर्माण होतात. बऱ्याच ठिकाणी आता टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा येतात. त्यामुळे शासनाने योजनापूर्वक बघा निर्णय घेतलेला आहे की आज या 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात जमा होणार आहे, तर उद्या उर्वरित बघा 21 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने निधी पोहोचणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना आता बघा थेट बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्ही दीर्घकालीन प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. परंतु बघा आता लक्षात ठेवा की या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला KYCची प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचे असणार आहे. जर तुम्ही शेतकरी बघा जर तुम्ही KYC अद्यापही पूर्ण झालेली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्यामुळे बघा तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मागील वेळेस बघा जेव्हा PM किसान योजनाचा 20वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. याचे मागील प्रमुख कारण म्हणजेच की बघा KYC प्रक्रिया आणि आधार लिंक पूर्ण झालेले नव्हते. सरकारने स्पष्टपणे सांगितण्यात आलेले आहे की बघा ज्या शेतकऱ्याने ही आवश्यकता प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये आता 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता त्याचे नावावर मोठी फुल्ली मारण्यात जाईल. पण ज्यांची मागील काही महिन्यापासून ही बघा कामे पूर्ण करून घेतलेली आहे त्यांच्या वेळेवर हप्ता 100% भेटणार आहे. त्यामुळे जर तुमचे KYC किंवा आधार लिंक अजूनही सुद्धा बाकी राहिलेली असेल तर ते तुम्ही तात्कालीन करून घ्या, नाहीतर तुम्हाला या योजनाचा लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात. आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधवांसाठी आता दुसरी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत भेटणार. आता शेतकरी मित्रांनो बघा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये पीक विम्याचा 3रा टप्पा सरकारकडून जाहीर होणार आहे. यासोबत बघा ज्यांची दुसरा टप्पा विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांना सुद्धा ती रक्कम आता यावेळेस नक्कीच मिळणार आहे. चला तर मग आता पाहून घेऊया की बघा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधी जमा होणार आहे आणि ज्यांच्या मागील वेळेस 20वा हप्ता मिळाला नव्हता त्यांनी यावेळेस संधी मिळणार आहे. मागील वेळेस बघा अनेक शेतकऱ्यांचा हप्ता हे मिळाला नव्हता कारण सरकारने निश्चित केलेल्या यादीमध्ये यांचे बँक खाते नव्हते. काही तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. आता काहीचे बँक प्रणालीशी बघा जोडलेले नव्हते. त्यामुळे यावेळी सरकारने विशेष खबरदारी घेतली असून आता राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार एकूण 10 सरकारी बँक आणि 5 खाजगी बँकमध्ये आता निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो या 15 बँकेची निवड दोन्ही योजनांचे पैसे जमा करण्यासाठी सरकारने केली आहे. आज आणि उद्या या 2 दिवसात निधीचे वितरण फक्त बघा याच निवडलेल्या 15 बँकेमधून करण्यात येणार आहे. जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण जर तुम्ही नमो शेतकरी योजनाचा किंवा PM किसान योजनाचा हप्ता मिळवू इच्छिता असेल तर तुम्हाला नाव सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने ज्या बँकेमधून निधी जमा होणार आहे त्या बँकेची यादी सुद्धा दिलेली आहे. आता या यादीत पुढील प्रमाणे आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिले बँक म्हणजेच की बघा आपली सगळ्यात मोठी बँक म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर नंबर लागलेला आहे बँकेचा बघा बँक ऑफ इंडिया. शेतकरी मित्रांनो बघा त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक म्हणजेच की बघा लाडकी बहीण बँक म्हणजे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आहे बघा पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक इंडिया बघा आणि इंडियन बँक, OCC बँक व तसेच पंजाब अँड सिंधू बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आता या झाल्या सरकारी बँक.
त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या काही प्रायव्हेट बँक आहेत म्हणजेच की बघा खाजगी बँक आहेत, ते खाजगी बँक सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आता बघा खाजगी बँकेचं सर्वात लक्ष देऊन ऐकायचं आहे. पहिली बँक सांगण्यात आलेली आहे आणि बघा ICICI बँक आणि बघा त्यानंतर दुसरी बँक म्हणजे की बघा HDFC बँक. त्यानंतर नंबर लागले आहे बघा कोटका महिंद्रा बँकेचा आणि त्यानंतर आहे बघा येस बँक. आता येस बँकमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे आणि सगळ्यात शेवटची बँक म्हणजे बघा कॅनडा बँक. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही एका जरी बँकेमध्ये असेल तर काळजी करण्याची तुम्हाला या ठिकाणी अजिबात गरज नाही. तुम्हाला आज किंवा उद्या निधीची रक्कम या ठिकाणी 100% भेटणार जाणार आहे. परंतु बघा लक्षात ठेवा, तुमचे नाव योजनाच्या यादीमध्ये असणे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता काही क्षणामध्ये आपण पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही निधी जमा केली जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल म्हणून तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण तुमचा जिल्हा या यादीत असल्यास तुमच्या खात्यात आज पैसे बघा पैसे 100% जमा होणार आहे. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून मिळाली आहे. बघा माहितीनुसार आता पुणे, आता शेतकरी मित्र बघा माहितीनुसार आपल्याला आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे व तसे बघा आज ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्याला उद्यापासून सुद्धा संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्र बघा सर्वात महत्त्वाचा जिल्हा बघा पुणे व तसेच नागपूर, बघा औरंगाबाद, तसेच शेतकरी मित्र बघा ठाणे व तसेच रायगड व तसे बघा सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा आहे सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि लातूर या 16 जिल्ह्यामध्ये मंदिर बघा शेतकऱ्यांच्या खात्यात हे निधी जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. जर तुमच्या या जिल्ह्यापैकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि तुमचे खातं योजनामध्ये नोंदलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. तुम्ही निश्चित राहा, 100% सरकारने गॅरंटी घेतली आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. अगदी दुर्गम भागामध्ये राहत असेल तर टेकड्यामध्ये राहत असेल तरी सुद्धा तुम्ही निश्चित राहा. बघा निधी देण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचं सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त बैठकीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या निर्णयानुसार आज संध्याकाळी 7 वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा डायरेक्ट 4,000 रुपयाची रक्कम आता सरकारने टाकण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्ट म्हणून बघा 3,000 रुपये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जे मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये लिंक केलेले असेल ते मोबाईल नंबर तुम्ही तपासून राहा. तर शेतकरी बांधवांनो, ही खरोखरच दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांना आता सुवर्ण संधी काळामध्ये आता मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही. शासनाने सांगितल्याप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता दोन्ही योजनांचे 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. त्यासोबतच आता दिवाळीची रक्कम ती गिफ्ट म्हणून 3,000 रुपये बोनस सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. मित्रांनो, सगळ्यात मोठे अपडेट आज देण्यात आलेले आहे. आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.